तर व्हीव्हीपॅट नसेल तर मुंबईची निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्या। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतलेल्या शिष्टमंडळानं ही मागणी केली आहे। ठाकरे बंधूंसह पवार, थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली। उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे। यादीमधून वगळलेली नावं संकेतस्थळावर उपलब्ध करा, अशी मागणी सुद्धा शिष्टमंडळानं केली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांसह प्रमुख विरोधी नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलं। या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं पत्र निवडणूक आयोगाला दिलंय। या पत्रात मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल मोठी मागणी करण्यात आली आहे। मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही तिथे पण निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम देऊ शकत नसेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं का आहे? व्हीव्हीपॅट सोबत जोडण्याकरता आवश्यक असलेल्या ईव्हीएम आयोगाकडे पुरेशा नाही का? मुळात 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होत आहेत। मग 4 वर्षात निवडणूक आयोग कसली तयारी करत होता? सामान्य जनतेचा ईव्हीएम वरच विश्वास नाही, त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट। तोच बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? निवडणूक आयोगानं 1 जुलै 2025 च्या मतदार यादीवर निवडणुका होणार असं घोषित केलंय। जुलै 2025 नंतर ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढची 5 वर्ष थांबायचं का? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो मतदार 18 वर्षांचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा। ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली ती नावं आणि नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? राजकीय पक्षांना आणि सामान्य मतदारांना ही यादी बघायला मिळत नाहीये। ही यादी लपवण्यामागे काही राजकीय हेतू आहेत की कुणाचा दबाव आहे? यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशासाठी करायचा? निवडणूक आयोगानं जी नावं वगळली त्यांचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला पाहिजे। मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे। यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यात देखील मतदार असतात आणि इथेही मतदान करतात। अशी दुबार नोंदणी असलेली नावं काढण्यासाठी निवडणूक आयोग काय प्रयत्न करत आहे? अशा मागण्या शिष्टमंडळानं पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत। तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। ते एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या